11 गाईचा गोठा आहे. की ह्याच्यासाठी आपण काय वापरताय? मिल्क चार्जर वापरतोय. 8-9 महिने झाले. 9 महिने झालं. बदल म्हणजे शेणामध्ये घट येते, पचनक्रिया ही व्यवस्थित होते, गाई आजारी वगैरे काय नाहीत. भरवण्यासाठी आम्ही डॉक्टरला बोलवतो. मिल्क चार्जर चालू केल्यापासून नाही. पहिले असं समस्या भरपूर येत असतील. मस्टडी वगैरे भरपूर होत होत्या. आता काही प्रॉब्लेम नाही. 11 पैकी आपल्या 8 गाई गाभण आहेत. प्रॉब्लेम काही नाही सध्या. एकदम शांतपणे गाई उभं राहिले बरोबर का? रवण सुद्धा चालू आहे बरोबर. फॅट 4-0 लागते आपले. चांगले दुधात पण वाढ होते. त्याचं मिडल मिक्सर वगैरे वापरलंय काय? हो, आधी वापरत होतो, तरी पण प्रॉब्लेम राहत होते. आता काही तसा प्रॉब्लेम नाही. चालू केल्यापासून 4-5 दिवसात शेणामध्ये हे बदल आढळतोय. रिझल्ट टॉप आहे, काय अडचण नाही. बाकीचा खर्च टोटल कमी होतोय. बंद केल्यानंतर प्रॉब्लेम यायला लागल्याचा ना. कंटिन्यू वापरले तर चांगला आहे. तसं मिल्क चार्जर नसले तर गाय खराब होते. हो, गाभण वगैरे जायला काय अडचण नाही. आता आपण लावल्यापासून गाई रिटर्न माझा आल्याचीच नाही अजून. नाहीच कधीच. गाभणच आहे. डायरेक्ट गाभणच. हो, गाभणच. म्हणजे गायची ताकद वाढली पूर्ण. हो, ताकद वाढली. हा. गाय दुधावर असून पण खराब वगैरे वाटत नाहीत. एकदम व्यवस्थित. ओके, चाल ठीक आहे, धन्यवाद.